हे कशाचे पराठे आहेत? कुणाला माहिती आहे का? तुमच्याकडे हा पदार्थ खाल्ला जातो का? किंवा थंडीमध्ये स्पेशली हा पराठा बनवला जातो का? कमेंट करून नक्की सांगा आणि ज्यांनी कुणी खाल्लंय किंवा कोणाकडे बनवला जातो त्यांनी सुद्धा कमेंट करायला विसरू नका. तर हे पराठे नाही आहेत, हे लसणाचे आयते आहेत, जे विदर्भामध्ये सगळ्यात जास्त हिवाळ्यामध्ये खाल्ला जातो हा पदार्थ. तर इथे बघा मी लसणाची पात घेतलेली आहे. छान असं याला मी साफ करून घेतलेली आहे. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे कारण याला भरपूर माती असते. हा लसूण पाला ना एकदम ऑर्गॅनिक आहे कारण मी हे घरातल्या कुंडीमध्ये लावून घेतलेलं आहे. मोठं असं कुंडी किंवा मोठं टब वगैरे असतं की नाही आपलं फुटलेलं त्याच्यामध्ये माती टाका आणि त्याच्यामध्ये लावून घेतलेला आहे हा. एकदम ऑर्गॅनिक आहे. याच्यात कोणतं सल्फेट वगैरे वापरलेलं नाहीये. खूपच हेल्दी असते थंडीमध्ये कारण खूप गरम असते लसूण पाला. त्यामुळे नक्की थंडीमध्ये एकदा तरी खायलाच पाहिजे. तर बघा सगळ्यात आधी ना आपल्याला हिरवी मिरची आणि कोथिंबिरीचे थोडंसं आपल्याला पेस्ट करून घ्यायचं आहे. तर मिक्सरच्या पॉटमध्ये ना एक मूठभर आपल्याला कोथिंबीर ॲड करायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला 10 ते 15 मिरच्या घ्यायच्या आहेत, हिरव्या मिरच्या. तर इथे तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग तुम्ही किती तिखट खाता त्याच्यानुसार इथे मिरच्या ॲड करा. आणि हे आता आपल्याला मिक्सरला लावून जाडसर वाटून घ्यायचं आहे. तर बघा इथे मी मिरची आणि कोथिंबीर वाटून घेतलेली आहे. आता त्याच्यामध्ये जे आपण लसणाची चोप घेतली आहे ना, ते कट करून ॲड करायचं आहे. तर बघा अशा प्रकारे आपल्याला थोडंसं बारीक-बारीक कट करून घ्यायचं आहे किंवा माझ्या जसं मी करत आहे, तसंही तुम्ही थोडंसं मोठ्या ह्याच्यामध्ये जरी कट करून टाकलात ना, तरी बारीक होईल व्यवस्थित मिक्सरमध्ये. तर इथे मला काही चाकूनी कट झालं नाही व्यवस्थित, तर मी इथे बघा हातानेच मोडून मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड केलेला आहे. आता एकदा परत मी याला चाकूनी कट करून घेते आणि त्यानंतर हा पाला जो आहे, चोप म्हणतात त्याला, लसणाची चोप म्हणतात, ती पूर्ण आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घ्यायची आहे. आणि याच्यामध्ये काही मसाले पडत नाही. अगदी सिंपल पण खायला अप्रतिम असते. एकदा तुमच्या मार्केटमध्ये मिळत असेल ना हा लसूण पाला, नक्की बनवा आणि ट्राय करून बघा. तुम्हाला खूप जास्त आवडेल. आणि जे कोणी विदर्भातून बघत आहे आणि ज्यांनी कोणीही खाल्ला आहे कमेंट करून नक्की सांगा. तर हा मी मिक्सरला लावून याची पेस्ट करून घेतलेली आहे. तर पेस्ट एकदम फाईन, एकदम सॉफ्ट अशी करून घ्यायची आहे. त्यानंतर एक मोठं बाउल घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ही सगळी पेस्ट ॲड करून घ्यायची आहे. तर बघा इथे मी सगळी पेस्ट काढून घेतलेली आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ना आपल्याला अर्धा ग्लास इतकं पाणी टाकायचं आहे आणि त्याच्यातला पूर्ण हा जो लागलेला मसाला आहे ना आपला, ते पूर्ण धुवून याच्यामध्ये ॲड करायचा आहे बाउलमध्ये. तर बघा इथे मी अर्धा ग्लास पाणी ॲड केलेलं आहे. आता त्याच्यातलं पाणी पूर्ण आपण काढून घेऊया आणि ह्या बाउलमध्ये ॲड करून ज्याच्यामध्ये आपण हा पेस्ट काढलेली आहे ना त्याच्यामध्ये. तर बघा याच्यातलं पूर्ण साफ करून काढून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये ना आपल्याला पीठ ॲड करायचं आहे. लसणाचे आयते नवीन तांदळापासूनच बनवले जातात. तर इथे बघा आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. तर इथे मी मोजून 4 वाटी इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आणि ना आता नवीन तांदूळ निघतो ना, तर नवीन तांदूळ ना छान असा रवाळ आपल्याला दळून आणायचा आहे. जसं बारीक रवा असतो की नाही, तसं नवीन तांदूळ आपल्याला चक्कीला लावून बारीक करून आणायचं आहे. भरपूर लोकं थोडंसं तांदूळ भिजवून सुद्धा करतात. पण असं न करता तुम्ही डायरेक्ट पीठ दळून आणा आणि अशा प्रकारे सुद्धा बनवून घेऊ शकता. चवीपुरतं 1 चमचा इतकं मीठ ॲड करायचं आहे आणि हाताने आधी आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये किती पाणी लागणार आहे, थोडं-थोडं करून पाणी ॲड करायचं आहे. एकदम सिंपल आहे. जसा आपला डोशाचा बॅटर असतो की नाही, तसाच बॅटर आपल्याला इथं तयार करायचा आहे. तर बघा इथे मी पाणी ॲड न करता आधी हाताने सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला थोडं-थोडं करून याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. तर इथे मी 1 ग्लास इतकं पाणी घेतलेलं आहे. आणि थोडं-थोडं करूनच पाणी आपल्याला ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित त्याला मिक्स करायचं आहे. खूप जास्त पाणी पण टाकायचं नाही, नाहीतर मग तव्यावर टाकल्यानंतर निघणार नाही. म्हणून थोडं-थोडं करूनच पाणी ॲड करत जायचं आणि व्यवस्थित त्या बॅटरला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. हाताने मिक्स केल्याने ना कन्सिस्टन्सी समजते आपल्याला, खूप जास्त घट्टही राहणार नाही आणि खूप जास्त पातळसुद्धा होणार नाही. म्हणून इथे मी हातानेच मिक्स करून घेतलेलं आहे. बघा अशा प्रकारे आपल्याला इथे व्यवस्थित त्याला मिक्स करत जायचं आहे. तर पूर्ण इथे मी 1 ग्लास पाण्याचा वापर करणार आहे. आधी मी अर्धा ग्लास इतकं पाणी ॲड केलेलं आहे आणि आता परत 1 ग्लास म्हणजे जवळपास इथे मी 1.5 ते 2 ग्लास इतकं पाणी इथे आपल्याला लागणार आहे. तुम्ही इथे मी तो पाण्यावर जाऊ नका. तुम्ही इथे कन्सिस्टन्सी बघा, तशा प्रकारची कन्सिस्टन्सी करून घ्यायची आहे. सिंपल आहे, जसं आपण इडली, डोसासाठी वापरतो की नाही, तेवढं घट्ट आपल्याला इथं बॅटर तयार करायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता खूप जास्त पातळही नाही आणि खूप घट्टही नाही. सेम जसं आपला डोशाचा बॅटर आहे ना, तसाच बॅटर इथे मी तयार करून घेतलेला आहे. खूप जास्त पातळही नाही, खूप जास्त घट्टही नाही. व्यवस्थित अशी आपल्याला इथं कन्सिस्टन्सी तयार करून घ्यायची आहे आणि आपला बॅटर इथे परफेक्ट तयार झालेला आहे.
तर बघा याला झाकण लावूया. 15 ते 20 मिनिटासाठी भिजत ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता आयते बनवण्यासाठी घ्यायचं आहे. तर जवळपास 20 मिनिटं झाले आहेत. वेळ नसेल ना तर तुम्ही लगेच करून सुद्धा घेऊ शकता. छान बनतात. पण भिजल्यानंतर अजूनही छान बनतात. म्हणून थोडा वेळ भिजत ठेवायचं, कारण याचं पीठ थोडंसं जाडसर असतो म्हणून. एका वाटीमध्ये तेल घ्यायचं, कारण तेलसुद्धा आपल्याला लावावं लागतं. जसं डोसा बनवतो की नाही तसंच बनवायचं आपल्याला हे. तर इथे मी वाटीत तेल काढून घेतलं आहे. बॅटर पण छान भिजलेला आहे. आता इथे आपल्याला ना डोश्याचा तवा वापरायचा नाही, लोखंडी तवा वापरायचा आहे. लोखंडी तव्यावर खूप छान बनतात आणि टेस्टसुद्धा खूप छान लागते. त्यासाठी आपल्याला इथे लोखंडी तवाच वापरायचा आहे. तर आधी आपण ना छान कडकडीत गरम करायचं लोखंडी तवा. त्याच्यानंतर थोडंसं याच्यावर तेल लावायचं. तेल लावून झाल्यानंतर ना त्याच्यावर अशा प्रकारे पळीने 2 पळी इतकं आपल्याला बॅटर ॲड करायचं आहे. थोडंसं बॅटर पसरवून घ्यायचं पळीने, हलक्या हाताने पसरवायचं आणि त्याच्यानंतर बघा हाताने आपल्याला हा बॅटर पसरवून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम कमी करायची, नाहीतर मस्त चटके लागतात. थोडंसं गॅसची फ्लेम कमी करा आणि हलक्या हाताने ना याला पसरवून घ्यायचं बघा अशा प्रकारे. बघा इथे मी व्यवस्थित त्याला पसरवून घेतलेला आहे. छानपैकी पसरवायचं आणि वरचा जो एक्स्ट्राचा बॅटर आहे ना तो आपल्याला पूर्ण काढून घ्यायचा, नाहीतर खूप जाड होतील, जाड तेवढे छान लागत नाही. त्यानंतर अशा प्रकारे एक झाकण लावायचं. 1 ते 2 मिनिटासाठी फक्त वाफवून घ्यायचं आणि त्यानंतर वरून अशा प्रकारे छानपैकी तेल लावायचं सगळ्या बाजूनी आणि लगेच आता आपल्याला याला पलटवून घ्यायचं आहे. खूप जास्त वेळ पण ठेवायचा नाही. व्यवस्थित शिजल्यानंतर अशा प्रकारे त्याला पलटवून घ्यायचं आहे. आणि अलटून-पलटून दोन्ही साइडनं छान कलर येईपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे. वरून थोडंसं तेल लावूया. बघा छानपैकी तेल लावायचं आहे. तेल लावल्याने ना छान टेस्ट येते, म्हणून मस्त तेल लावायचं. खूप जास्त पण नाही, पण थोडंसं लावून घ्यायचं अशा प्रकारे. त्यानंतर परत पलटून घ्यायचं आणि दोन्ही साइडनं छान भाजायचं आपल्याला. तर बघा इथे मी छानपैकी भाजून घेतलेला आहे आणि आपले हे आयते ना एक आयता बनवून इथे तयार झालेला आहे. खूप जास्त वेळ भाजायचं नाही, फक्त 1-2 वेळेस अलटून-पलटून, कारण लवकरच हे होतात. आणि बघा इथे आपला एक आयता बनवून तयार झालेला आहे. छानपैकी शिजला आहे. खूप जास्त वेळ सुद्धा लागत नाही याला शिजवायला. एक प्लेटमध्ये काढून घेऊया. त्यानंतर दुसरा दाखवते बघा एकदा. तवा छान गरम करायचं, थोडंसं तेल लावायचं. नाहीतर एकदम तेल पण लावायचं नाही, नाहीतर निघणार नाही. ज्यावेळेला आपण बॅटर टाकतो की नाही त्यावेळेला तेल नाही लावलं तरी चालेल. हलक्या हाताने थोडंसं पसरवून घ्यायचं. बघा अशा प्रकारे चमचनी ना जसं आपण डोसा पसरवतो की नाही तशा प्रकारे थोडंसं आपल्याला असं पसरवून घ्यायचं आहे. तर इथे बघा छानपैकी पसरवल्यानंतर आता जो एक्स्ट्राचा बॅटर आहे ना तो आपल्याला पसरवून घ्यायचा आहे त्याच्या बाजूनी. एकदम जाड करायचे नाही. छान जेवढे पातळ तुम्ही करू शकता ना तेवढे पातळ करायचे. तेवढे छान लागतात खायला. एकदम जाड झाले की तेवढे छान लागत नाही. म्हणून शक्यतो जेवढे पातळ होऊ शकतात तेवढे पातळ करण्याचा प्रयत्न करायचा आपल्याला इथं. बघा इथे मी व्यवस्थित याला पसरवून घेतलेला आहे आणि एक्स्ट्राचं पूर्ण याच्यावरचं बॅटर काढून घेतलेलं आहे पीठ. आता ना आपल्याला याला झाकण लावून 1 मिनिटासाठी वाफ म्हणजे स्टीम द्यायचं आहे. बघा 1 ते 2 मिनिटं झाल्यानंतर काढायचं आहे. बाजूनी छानपैकी तेल टाकायचं. म्हणजे बाजूनी तेल टाकल्याने ना व्यवस्थित निघतो, तुटत नाही. वरून पण थोडंसं तेल इथे मी लावून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला हे पलटवून घ्यायचं आहे. बघा किती इझिली पलटत आहे ना, अजिबात चिकटलेलं वगैरे नाहीये. नाहीतर लोखंडी तव्यावर शक्यतो चिपकतात. पण तुम्ही जर बॅटर व्यवस्थित मिक्स कराल ना, व्यवस्थित बनवाल ना, तर अजिबात चिकटणार वगैरे नाही. तुटणार तर नाहीच, पण चिकटणार सुद्धा नाही. आता वरून पण थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे छानपैकी सगळीकडे तेल लावायचं आणि आलटून-पलटून दोन्ही साइडनं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे हे मिळत असेल ना, नक्की एकदा खाऊन बघा. याची टेस्ट खूप छान लागते आणि थंडीमध्ये स्पेशली हेल्दीसुद्धा असते. चांगलं गरम असते, त्याच्यामुळे खायलाच पाहिजे. तर बघा इथे मी एक-एक करून असे सगळे आयते इथे बनवून घेणार आहे. भरपूर बॅटर आहे, तर एवढ्यामध्ये आरामशीर 4 ते 5 लोकं पोटभर खाऊ शकतात. तुम्ही याला नाश्त्यामध्ये किंवा पोटभर सुद्धा बनवू शकता जेवणामध्ये. तर दुसरा आयतं सुद्धा बनवून घेतलेला आहे. असेच एक-एक करून इथे मी भरपूर सारे बनवून घेतलेले आहेत. अजून बॅटर भरपूर उरलेला आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही विदर्भातले आहात का? तुम्ही हा हा पदार्थ खाल्ला आहे का? तुमच्याकडे याला काय म्हणतात ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.